म्हणून त्या ठिकाणी आपले सतीश कुरूप सर आहेत. MC संलग्न असे हे पंच. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी यायचं आहे. 12th मॅन शिवमराठा चांडगाव संघ आपला 12 प्रतिनिधी आणि मी विनंती करतोय पारंकर संघाचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिलाय. चांडगाव संघ तुम्हाला हा शेवटचा पुकार असेल. आपला 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चांडगाव संघ आज आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ देण्यासाठी या ठिकाणी लाभलेत. किल्ला गावला बिलॉंग करणारे आमचे सहकारी मित्र आणि ज्यांनी फार कमी वयामध्ये आज रायगड नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये भ्रमंती घेताना पाहायला मिळतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. असे कमी वयाचे समालोचक सन्माननीय हर्षलजी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवी सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. लेट्स प्ले. पहिला चेंडू 10:05 हा पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला. चांगला चेंडू होता. आपण पहिला आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाज खऱ्या अर्थाने जर पाहिलं लेग गल्लीमध्ये मारण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहिली धावपळकडे पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव होती. धावीचा श्री गणेशा झालाय. फलंदाज आपण पाहिले मनीष आणि त्याच्या साथीला शुभम आहे. गोलंदाज पुन्हा द गोलजी ट्रॅकवर आपण पाहतोय. प्रेमला पाहतोय. हो चांगला चेंडू होता. या ठिकाणी टॅप करायचं होतं मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सिंगल धाव कंप्लीट. आतापर्यंत जर पाहिले 2 चेंडूवरती 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना देखील पाहिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली या ठिकाणी धावगती घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र प्रेम यादव देखील चांगली या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 2 चेंडू तर चांगले राहिलेत अचूक टप्प्यावरती आणि खऱ्या अर्थाने दोन्ही चेंडू जर पाहिले आधीचा चेंडू लेग स्टंपच्या बाजू बाहेर होता. दुसरा चेंडू पाहिला तर मात्र ऑफ स्टंपच्या दिशेला टाकण्यामध्ये यशस्वी झाला. 2 धावा तर धावपळकडे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रेम राईट मोर द विकेटने मारा करतोय. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. जाळं अंतरलेलं मात्र या ठिकाणी चुकी झाले. क्षेत्ररक्षक माध्यमातून लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. हातामधून चेंडू निसटला गेला. हा झेल घेणं महत्वाचं होतं कारण आपण जर पाहिलं फलंदाज त्या ठिकाणी जो आहे मनीषचा झेल मात्र सुटला गेला. 3 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे सहकारी मित्र प्रसाद चितळकर मात्र या ठिकाणी उपस्थित राहिले. आज मात्र दिवसभर त्यांची साथ आम्हाला लाभणार आहे. आज ते जेवण नाश्ता काही करणार नाहीत. तर स्ट्राईकला मात्र आपण पाहिलं रोटेट झालाय. तर स्ट्राईकला आलाय शुभम. आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस चेंडू बाउन्स झाला. आउटसाइड द ऑफसाइड उजव्या इष्टीच्या जास्तच बाहेर हा चेंडू बाहेर निघाला. त्याच्यामुळे पंचाने या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहिलं दंडित केलं गेलं. अवांतर धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 4 धावा धावपळकावरती. पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या दिवसातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल सुटला गेला. त्या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाजी चांगली होत असताना मात्र 2 झेल सुटले गेले. तुम्ही जेव्हा किती चांगली गोलंदाजी करा तुमचं प्रमुख शस्त्र कोणतं असेल क्रिकेट मधलं क्षेत्ररक्षण. ते क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती बऱ्याचशा मॅची आपण जिंकू शकतो. तर या ठिकाणी 2 झेल मात्र सुटले गेले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचू शकला नाही. चेंडू मात्र आपण पाहिलं हवेमध्ये होता. सिंगल दा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 3 धावा मात्र सहजरित्या धावून पळून पूर्ण केल्या गेल्या. खऱ्या अर्थाने शिवमराठाचा चांडगाव संघ गोलंदाजी चांगली होतोय.
मात्र चौकार आला या ठिकाणी आपण पाहिलं. त्या ठिकाणी स्वयंसेवक आहे त्यांनी चांगलं या ठिकाणी आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला आहे की हा चेंडू मात्र सीमारेषे नजदीक पोहोचला होता. चौकार आलाय. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळत आहेत 9 धावा, 10 धावा माफी असावी, 10 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. चांगले या ठिकाणी सुरुवात केली. गोलंदाज चांगले होत असताना मात्र क्षेत्ररक्षणाची कुठे त्याला साथ मात्र मिळत नाही. कमबॅक केलंय प्रेमने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थाने होत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना आतापर्यंत 10 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाची सांगता झाली. 10 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. प्रेमचं कौतुक करू तेवढे कमी, कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने श्रीराम पारंकर संघाच्या फलंदाज थांबवलंय. या 10 धावा देखील झाल्या नसत्या विजय पवार सांगतात, कारण खऱ्या अर्थाने नक्कीच 2 झेल सुटले गेले. एक लेग स्लिपला आपण पाहिलं, त्यानंतर मात्र आपण पाहिलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये देखील एक झेल सुटला गेला. हे 2 महत्वाचे झेल होते, कारण सुरुवातीचे प्रमुख आघाडीचे जर फलंदाज बाद झाले ना तर आपण संघावरती दबाव आणू शकतो. मात्र त्या ठिकाणी झेल सुटले गेले. धावसंख्या पाहिली धावपळकावरती मात्र षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय योगेश यादव, कर्णधार आहे. सरसेनापती शिव मराठा चाणगाव संघाचा. पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं ऑफ क्षेत्रामध्ये मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर झेलच्या पाठी अगदी झेल पर्यंत देखील पोहोचला होता. मात्र त्या ठिकाणी झेल घेऊ शकला नाही. झेल सुटला गेला. धावसंख्या पाहिलं या ठिकाणी मात्र 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मोठी फटके येत नाही. मात्र क्षेत्ररक्षण कुठंतरी या ठिकाणी विचार करावा लागेल कर्णधाराला की क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर. योगेश यादवचा हा चेंडू आपण पाहिला सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र भाग मिल्का भाग. हो हो क्या बात आहे. 100% देण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र चेंडू शेवटच्या क्षणाला सीमारेषा बाहेर लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये आलाय. चौकार. भले चेंडू बाहेर सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. चांगली डाय त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सर्व समर्पण दिलं, कारण संघासाठी आपल्याला धावा रोखायच्या आहेत. ते विजय पवार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज झाले. योगेश यादव पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना मात्र पाहिला डेंजर झोन वरती देखील पाहायला मिळते. आता मात्र कहाणी में ट्विस्ट आलाय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी आपण पाहिलं जी धावतीचा हा फलंदाज आहे का हे पाहण्यासाठी. त्या ठिकाणी महेशजी बोरकर सर आहेत. तर या ठिकाणी निर्णय आलेला आहे पंचांचा की हा फलंदाज मात्र धावच्या स्वरूपात बाद झालाय. फलंदाज मात्र बाद झालाय. मनीष हा फलंदाज बाद झालाय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती 16 या धावसंख्येवरती मिळालेला 17 या धावसंख्येवरती मिळालेला पहिला हादरा पाहायला मिळते. योगेश यादवने मात्र चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. कारण सरसेनापती आहे, कर्णधार आहे, त्याला माहिती आहे आपल्याला काय कशा पद्धतीने खेळ करायचा आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. मात्र क्षेत्राशी पाहिजे तशी साथ मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. या त्यानंतर होणारी मॅच असणार आहे श्री यजमान श्री सोमनाथ सारसोली आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री दहावीर कोकबण या संघादरम्यान ही मॅच असणार आहे. तर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय फलंदाज परेश एक प्रमुख खेळाडू म्हणून श्रीराम पारंखरचा त्याच्याकडे पाहिलं जातं. परेश आलाय.
तर मी विनंती करतोय सन्माननीय सतीजी जाधव, आपण पुढे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सतीजी जाधव, आपण असे विनंती करतोय. योगेश पुन्हा आपल्या गोंजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचे एज लागले, मात्र कोणतीही धाव नाही. एसटीच्या पाठीमागे एसटी एक सुंदर पद्धतीने एस्टेशन करतोय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या मात्र आता स्थिरावलेली 17 धावा धावफलकावरती. इथून देखील कमबॅक होऊ शकतोय जर ठरवलं ना, तर मात्र इथून देखील धावा आपण रोखू शकताय. शिवमराठा चांदगाव संघ आता मात्र कमबॅक करू शकते. मात्र परेश सारखा एक वादळ समोर उभा आहे. परेशकडे क्षमता आहे मोठे फटके घेण्याची. उंचा पुरा असा सडपातळ बांध्याचा हा खेळाडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ओहो, त्रिफळा दांडी उद्ध्वस्त केले. परेश मात्र या ठिकाणी निराश होऊन माघारी परतलाय. डीजे धन्यवाद. डीजे दुसरा क्रमांकाचा फलंदाज आपण पाहिला परेश पास झालाय. एक कर्णधार पद कशा पद्धतीने आपण निभवायचं नाही हे मात्र आपण पाहिलं योगेश यादवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले. एक धावतीच्या स्वरूपात, दुसरा मात्र आपण पाहिलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्रिफळाचित करून बाद केलं गेलं. तर मात्र संघाचा आपण पाहिला आधारस्तंभ मैदानाच्या आतमध्ये येतोय. पंकज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. डावखुरा असा हा शैलीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच वर्ष त्यांनी पारंकार संघासाठी आपला खेळ केलेला आहे. आज मात्र त्याचा देखील कस लागणार आहे, कारण या ठिकाणी महत्वाच्या आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. 4थ्या क्रमांकासाठी या ठिकाणी दाखल झाले पंकज घाग. योगेश पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. राईटम राऊंड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या रडारामध्ये चेंडू आला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी थोडीशी आपण पाहिली ना, तर या ठिकाणी थोडं फेकी देखील चांगली राहिली. मात्र तिथे चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं. मात्र चेंडू हातामध्ये व्यवस्थित विसवला नाही. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिल्या धावफलकावरती तर मात्र 19 धावा, 2 फलंदाज बाद झाले. चांगली धावसंख्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे सरासरी जर पाहिली तर मात्र 9.5 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आता पाहायला मिळतोय. 4 षटकांची लढत आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर. आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं ना, तर मात्र क्षेत्ररक्षण या ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, डीप क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट. तदनंतर पाहिलं शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले. ऑफ क्षेत्राचे क्षेत्ररक्षण पाहिलं तर मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण, डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. एक मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला, अवांतर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या अवांतरने पुढे सरकले. 20 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर ऋषी साळुंके हा गोलंदाज झालाय. कमी वयाचा खेळाडू आहे. त्याला मात्र ही संधी मिळाली. संधीचं सोनं करणार का? राईटम ओव्हर द विकेटने मारा करतोय. हो, चेंडूचा टप्पा पडल्याने चेंडू अगदी खेळपट्टीला आपण जर पाहिलं ना, या ठिकाणी चुंबन घेत मात्र चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती धावा मिळतील 5. पाच धावा
या चेंडूवरती खर्च केल्या गेल्या. अजूनही कोणताही चेंडू आपण पाहिलं तर मात्र हा पकड, कारण 2 चेंडू वाईट झाले. पहिला वाईट, नंतर वाईट, त्याच्यावरती चौकार, म्हणजे आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या गेल्या. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न ऋषीचा असणार आहे. 1 धाव कंप्लीट केली. ते धावसंख्या धावपळकावर जर पाहिली 26 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. डावखुरा फलंदाज आल्यानंतर मात्र या ठिकाणी क्षेत्रांशी व्यूहरचना वारंवार बदलावी लागते. क्षेत्रांशी व्यूहरचना बदलली गेली. आपण जर पाहिलं ज्या स्क्वेअरले क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले, डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले, शॉर्ट मिडऑनमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज ऋषीला पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. महत्वाचा खेळाडू पंकज घाग मात्र माघारी परतलाय. डीजे विकेट जर पाहिला 17 धावसंख्येवरती पडला. दुसरा फलंदाज पाहिला तो देखील 17 या धावसंख्येवरती बाद झाला. तिसरा फलंदाज आपण पाहिला 26 वरती या ठिकाणी बाद झाला, 26 या धावसंख्येवरती. आता मात्र आपण पाहतोय 5व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऋषिकेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. सन्मानपूर्वक खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, मात्र फलंदाज आपण पाहतोय सुरक्षितरित्या अगदी क्रीज मध्ये पोहोचलाय. 1 धाव तर कंप्लीट होते. धावसंख्या पाहिली धावपळकावरती 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सोमनाथ ग्रामस्थ मंडळ सारसोली अध्यक्ष सन्मान्य काशीनाथ चाळके साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ करून आलात आणि या आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली. चांगला चेंडू राहिला या ठिकाणी. शॉर्ट मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या मात्र धावपळकावरती 28. आता मात्र धावा थांबल्यात. सुरुवातीला आपण पाहिले 2 चेंडू खराब पडल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय ऋषीचा. आणि खऱ्या अर्थाने या 4 षटकामध्ये पाहिलं तिसरं षटक खूप महत्वाचं असतं आणि ते षटक चांगल्या दर्जाने चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण पाहतोय चेंडूच्या खाली येत असताना चेंडू मात्र हातामध्ये व्यवस्थित आला नाही. झेल मात्र सुटला गेला. तत्पर मात्र या ठिकाणी फलंदाज धावून पळून 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. 30 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला आपण फलंदाजाला पाहतोय. आकाश फलंदाज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. आज मात्र खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं शिव मराडे बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मात्र गोलंदाजी विजय पवार सांगतात की चांगले होतोय. आम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय की गोलंदाजी चांगली होत चालली. मात्र खऱ्या अर्थाने वारंवार चुक्या ना या खेळाडूंच्या क्षेत्राच्या माध्यमातून होताना देखील पाहायला मिळतात. जर आपण टायमिंग या ठिकाणी पाहिलं तर मात्र या ठिकाणी पंचांनी इशारा दिलेला आहे. त्या ठिकाणी सुशांत मांजरेकर सरांनी या ठिकाणी आपल्याला सूचित केलेलं आहे की 15 मिनिटांमध्ये 3 षटकं करायची होती. मात्र या ठिकाणी 2 मिनिटं आपण एक्स्ट्रा घेतलीत. म्हणजे खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षक आपला इनफिल्डच्या मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये येणार आहे. याच्यानंतर होणारा मॅच असणार आहे यजमान सोमनाथ सारसोली आणि दहावीर कोकबण. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, चला आपलं रिपोर्टिंग द्यायचं आहे. या ठिकाणी कोकबण संघाचा कर्णधार सुहास भगत, आपण आपले रिपोर्टिंग या ठिकाणी द्यायचे आहे. पहा, हे मंडळाचे सर्व
कमिटी मेंबर्स, अध्यक्ष, सेक्रेटरी, त्यांचे सगळं सहकारी या ठिकाणी अगदी मैदानाची या ठिकाणी पाहणी करतात. दिनेश शेठ पवार, प्रवीण जी कडव, त्याचप्रमाणे राजू कडव या ठिकाणी झेल देखील सुटलंय. क्षेत्ररक्षण वारंवार या ठिकाणी आपण जर पाहिलं ना थोडंसं खराब पाहायला मिळतोय. शिवमराठा चांदगाव संघ गेल्या वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक वेगळा आपला ठसा उमठावला होता, मात्र ती दहशत पाहायला मिळत नाही. गोलंदाजी चांगली होत चालली. स्विचिटचा फटका मारायचा होता या ठिकाणी पाहिलं. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. धावसंख्या जर पाहिली धावपळखावरती ती म्हणजे 32 धावा धावपळखावरती. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिला गोलंदाज प्रज्योत हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, नंतर 0 धावसंख्या आले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑन क्षेत्रामध्ये, शॉर्ट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वारंवार सातत्याने चुका पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने चुकीला माफी नाही. तुम्ही एक चुकी करा परंतु तर मी विनंती करतोय महेशजी बोरकर सरांना की आपण या ठिकाणी यायचं आहे. तर शॉर्ट आहे की नो साठी आहे? ओके 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 बोला सर. शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे या ठिकाणी. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं हा चेंडू मात्र नो आहे, म्हणजे या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या पाहिल्या धावपळकावरती 35 धावा. येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असणार आहे फ्री हिटचा. चौथं षटक मार्गस्थ आहे. सौरभ हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र हुलकावणी दिली त्या ठिकाणी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. कधी लगावल्या गेल्यात आणि या स्पर्धेमधील हा दुसरा गोलंदाज आहे की त्याच्यावरती त्याच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलं. या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक किल्ला गावाला बिलॉंग करणारे किशोरजी कोकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा देखील आज आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहात. हो, चांगला चेंडू, परंतु आपटी बॉम्बचा या ठिकाणी वापर केला गेला. चेंडू या ठिकाणी पाहिला खऱ्या अर्थी टप्पा पडल्याने चेंडूने अतिरिक्त या ठिकाणी आपण उसळी घेतलेली पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने ओके नो चेंडू या ठिकाणी घोषित केले सरांनी. निर्णय आला त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फलंदाजासाठी पर्वणी आहे. वाईट अतिरिक्त, मात्र या ठिकाणी दबावामध्ये पाहायला मिळतोय का संघ, असं मात्र पाहायला मिळते. शिव मराठा चांदगाव संघ चांगला खेळ आहे, मात्र आज या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि कुठेसा तरी थोडासा दबावामध्ये पाहायला मिळतोय का. कारण चांदगाव संघाचा खेळ बऱ्याच वेळा पाहिलाय, चांगल्या दर्जाचा खेळ राहिलाय त्यांचा. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत
41 फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा गोलंदाज सज्ज झालाय. हो, या ठिकाणी कमबॅक केलंय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय सौरभ या गोलंदाजाचा. फ्री हिटचा चेंडू होता, फलंदाजाला मात्र त्याच्यावरती मोठे फटके घेता आला नाही. मात्र डॉट चेंडू आलाय. तेवढंच खऱ्या अर्थाने एका बाजूला जर पाहिलं तर मात्र शिव मराठा चांदगाव संघाचा थोडा कालच्या दिवसामध्ये पाहिलं समीर कडव जे स्कोररच्या भूमिकेमध्ये होते त्यांनी या ठिकाणी आमच्यापर्यंत कालच्या दिवसातील लेखाजोखा पोहोचवलाय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 39 षटकार आणि खऱ्या अर्थाने 56 चौकार लगावले गेले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या पाहिल्या दोन्ही पुढे सरकलेत. 43 धावा धावपळकडे पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आतापर्यंत झाले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक निर्णायक चेंडू असणार आहे. या पूर्वार्धामधील जी मॅच आपण पाहतो या ठिकाणी शिव मराठा चांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम पारंकारा संघ, या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू स्विच हिट करायचा होता. मात्र धावतीच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. पूर्वार्ध संपला. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र 43 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 43 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. पूर्वार्ध मात्र संपलेला आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मात्र पुढील आवाज असणार आहे या आपल्या तालुक्यातील एक गोड आवाज ज्यांनी फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये भ्रमरती घेताना पाहायला मिळत आहेत. आमचे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे लाडके समालोचक मॅन फ्रॉम किल्ला हर्षलजी मुंडे सरांचा मात्र आपण आता आवाज ऐकणार आहात. मी मात्र थोडंसं थांबतोय. धन्यवाद. हेलो चेक. हेलो हेलो. डीजे जितेंद्र. हेलो चेक. हेलो हेलो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता अधिपती गणरायाला वंदून आणि त्याचबरोबर मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमध्ये उतरणारे सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्व आदरणीय मान्यवर, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानप्रम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थानं भाग्याचा दिवस, आज खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हासाठी गर्वाचा दिवस. आज आपण पाहतोय 12 जानेवारी. तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभूराजे, तुमच्याशिवाय नसता मिळाला आम्हाला स्वराज्याचा ठेवा, स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता, धन्य त्या धन्य धन्य त्या स्वराज्य जनी जिजा राजमाता. यस सन्माननीय. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक करण्यासाठी आहे. सारसोली गावचे सन्माननीय अध्यक्ष श्री काशीनाथजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हवेत केला जातो. एका बाजूला आपण पाहतोय दहावीर कोकबण संघ आहे, तर एका बाजूला यजमान सोमनाथ सारसोली हा संघ आहे. तर नाणेफेकीचा कॉल हवेत केला जातोय सन्माननीय अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकलंय मात्र सारसोली या संघानं. आपला प्रथमतः समीर निर्णय काय असणार आहे क्षेत्ररक्षण करू. खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहात, परंतु आता खऱ्या अर्थाने आयोजक आता राहिला बाजूला,
मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा खेळ करणार आहोत. आपल्यावरती खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर दबाव देखील असणार आहे ग्रामस्थांचा, आपल्या पाठीराख्यांचा. मात्र यावर्षी पुन्हा एकदा त्याच दोषाने आपला खेळ पाहायला मिळणार का? हो, नक्कीच मिळणार. कारण गेल्या वर्षीसुद्धा माझा संघ क्वालिफाय झाला होता टुर्नामेंटमध्ये. आणि सहकार्यांचं सांगायचं झालं तर सगळ्यांचा सपोर्ट असतोच नेहमी, कोणी दबावत खेळत नाही. कारण प्रत्येकाचा सपोर्ट हा असा असतो की तुम्ही बिंदास्त खेळा, काही प्रॉब्लेम नाही आहे, क्रिकेट आहे, गेम होऊन जातो, कधी हार कधी जीत ही होऊनच जाते, फक्त तुम्ही तुमचा गेम खेळा. आता निर्णय मात्र आपण काय घेतलं त्यासाठी? क्षेत्ररक्षण करू. ओके, खऱ्या अर्थाने गेल्या वर्षी आपण या ठिकाणी नवीन एक गोलंदाज आणला होता आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला शिवम मेणे. यावर्षी नवीन खेळाडू कोण आपला असणार आहे की त्याला यावर्षी चांगला प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देणार आहात? तसं पाहायला गेलं तर आता नवीन खेळाडू नाही आहेत कोण. कारण गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी रोहन होता, नंतर शुभम झाला आणि आता आर्यन आहे. आर्यन गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी गोलंदाजी केली होती, पण यावर्षी चांगला एफर्ट देतोय म्हणून त्याला संधी देतोय. आणि विजय पवार एक असेल. आणि त्यानंतर जर झालं तर मी एक नवीन खेळाडू म्हणून म्हणजे ॲज अ गोलंदाज म्हणून मी देवमकडे पाहिजे. ओके, तर या ठिकाणी आपण निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असा कोकबंड संघ देखील तेवढा चांगला संघ आहे? हो, नक्कीच. कारण त्यांच्याकडे सिनियर खेळाडू आहेत आणि सिनियर खेळाडू आणि यंग खेळाडू असं त्यांचा कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे त्यांना 35-40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद. तर खऱ्या अर्थाने दहावीर कोकबंड संघ आपण या ठिकाणी प्रथमतः जर नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय का असता? नक्कीच फिल्डिंग घेतली असते आम्ही देखील. ग्राउंड नवीन आहे आणि समोर संघ सारसोली संघ आहे, चांगला संघ आहे, तर आम्ही पण फिल्डिंग घेतली. शेवटचा प्रश्न, किती आपण धावा या ठिकाणी जमा करण्याचा प्रयत्न असेल? 50+ करायला बघू. ओके, धन्यवाद. टॉसबॉक्स मधून न्यूज येतोय की या ठिकाणी नाणेफेक मात्र जिंकले ती म्हणजे यशमान श्री सोमनाथ सारसोली संघानं आणि त्यांनी निर्णय घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. तर कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया हर्षल जेमोडे सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रदीपजी भोईर सरांचा आपण आवाज ऐकतो. आमच्या समोर किशोरजी गोखरे जुळले जातील. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ. सर्वांना राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा असेल. आणि आज आपण पाहतोय मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि एकंदरीत सोन्याची स्पर्धा ओळखली जाणारी स्पर्धा सारसोली चषक 2025 हे भव्य पर्व. पहिली मॅच, सेकंड इनिंग, पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. डीप पॉइंट मध्ये बॉल जाईल. दोन फिल्डर बॉलच्या मागे पाठलाग करताना पाहायला मिळतात. एक धाव तर पूर्ण केली. दुहेरी धावेसाठी पलटले. 2 धावा पूर्ण झाला. तिसऱ्या धावेचा मानस धाडस केला जाणार नाहीये. आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं सुरुवात झाली आहे या दुसऱ्या खेळाला. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज वापरले जातील सूचित आहेत आणि त्याच वेळेला सलामीची जोडी योगेश आणि त्यांच्या साथीला प्रमोद ही जोडी आहे. लक्ष वेधन या स्पर्धेच्या वतीनं जे नियमावली ते आपल्याला फॉलो करायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला कंपल्सरी हाताळायचे आहेत. आणि जर 15हून अधिक वेळ तुम्ही खर्च करताय तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला शेवटच्या षटकासाठी आणावा लागेल. ओ, या वेळेला कमी गतीचा बॉल टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन. यस, नो बॉलचा इशारा आमच्या पंचांचा आलाय. नो बॉलचा इशारा आपण पाहतोय. एकंदरीत आपण पाहतोय इकडे नो बॉलचा इशारा आमच्या पंचांच्या माध्यमातून आला. सर, फिल्डिंग युनिटचा नो बॉल असावा का? यस, वादग्रस्त शैली म्हणजे फेकी पद्धतीचा इकडे नो बॉल टाकण्यात आला. म्हणजे एकाच मॅच मध्ये असे 2 गोलंदाज मिळालेत. ते गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाहीयेत. या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. इथे सूचित यांना मात्र या स्पर्धेमध्ये इथेच थांबावं लागेल. योगेश आणि प्रमोद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आला. दुसराच बॉल तिकडे नो बॉल हाताळला गेला. आणि यस, निश्चित पुढचा बॉल फ्री हिटचा आपण पाहतोय. त्याही पलीकडे सुपर हिट स्पर्धा आपण अनुभवतोय. स्पर्धेचं नाव आहे सारसोली चषक 2025 अभूतपूर्व पर्व. बॉलिंग मार्क वरती महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फ्री हिटचा बॉल बॅकफुटला जाऊन उडवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला
चेंडू सरळ वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. दुसऱ्या डावाचा पहिला चौकार. संबोधर तो गणपती नथ मस्तक तया चरणी ज्यानं केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा एक लाचतो राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. महाराजांच्या गीतानं इकडे सुरुवात केली जाते. डीजे ऑपरेटर चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातूनही चालू आहे. या सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये एक वेगळीच ऊर्जा मिळवण्याचं कामकाज तेही करतात. पहिले गणरायाचे गीत आपण ऐकले, आता छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर गीत ऐकतोय. यस, आजच्या दिवसाला बरीच मजा येईल कारण की स्पर्धा ही तेवढी महत्वाची आहे. सारसोली चषक 2025 बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट पॉइंटला बॉलला ढकलण्यात आलंय. सिंगल तिकडे मिळेल. दुसरीसाठी मानस नाहीये, धाडसही केलं जाणार नाहीये कारण की धावा येतात, धावा बनल्या जातात. मग विकेटचा विचार करून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज सेन्सेबल क्रिकेट दाखवत असताना आतापर्यंत पोहोचलेत 8 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती एकंदरीत पाहायला मिळतात. तिकडे योगेश मैदानाच्या आतमध्ये खेळतील. वैयक्तिक 5 बॉल त्यांनी फेस केलेत. 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्या लिगली राहिला. एक नो बॉल अशी टीमची धावसंख्या 8. याही वेळेला बॉल फिरवण्याचा होता. आडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. ऑफस्टिकच्या बरेचसे बाहेर आले. यस, आपण ऑन स्क्रीन पाहतोय सतीश जाधव आहेत ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि स्वतःच चॅनल त्यांनी ओपन केलं. जिकडे सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आली आहे. या स्थानचे हार्दिक स्वागत. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या वाहिनीला. टप्पा पडला, बॉल टर्न झाला, काटा बदलला. अगदी अनेक उसळी घेत असताना ऑफस्टिकचा बॉल बाहेर चालला. पंचांचा इशारा. त्याच वेळेला व्हाईट बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीचं कामकाज सुप्रीम लाईव्ह या टीमच्या माध्यमातून राहिलं. जिथे ऍक्शन रिप्ले, त्याच वेळेला ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत आशिष मोरे हे सुद्धा जुडलेले आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. हाफ ट्रॅकर बॉल फटका इकडे फसला पण बॉल नो मॅच लँड मध्ये एकदा मिळेल. दुहेरीसाठी पलटले. 2 धावाही तिकडे अति वेगानं पूर्ण केल्या जातात. चांगली फिल्डिंग, बॉलची फेक पण काय करताय. यष्टी रक्षक चुकले आणि त्याचा फायदा बघता बघता 2 फलंदाजांनी उचलला. तिहेरी धावेचं रूपांतर केलंय. चांगली रन बिटवीन विकेट. चांगलं ताळमेल मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटर मध्ये बघायला मिळेल आणि या 3 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप घ्या. मी म्हणेन यस सर, एक शॉर्ट रन आहे का चेक करायचं आहे की कंप्लीट आहे सर? हे चेक करायचं आहे. चेक केलं जाईल. नॉन स्ट्राइक एंडला शॉर्ट रन आहे का चेक करायचं. आपण पाहतोय सुप्रीम लाईव्ह या वाहिनीवरती सतीश जाधव यांचं हक्काचं चॅनल. निश्चितपणे स्वतःची युट्यूब वाहिनी त्यांच्या माध्यमातून इथे केली जाते. यस, सेफ आहेत या 3 धावा. अगदी चित्त्याची धाव, हरणाची चपळाई मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटर मध्ये बघायला मिळाली आणि तिकडे 3 धावेच्या साह्यानं संघाचं स्कोर कार्ड अगदी एक उंचावरती पोहोचताना पाहायला मिळते. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम चांडगाव, त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. पारंखार. दोन्ही संघ चांगले आहेत. दोन्ही संघांची बांधणी चांगली झाली आहे. दोन्ही संघाचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर स्वप्नही एकच आहे. पण कोणाचं स्वप्न पूर्ण राहील, कोणाचं अपूर्ण राहील, या सगळ्या बाबी आपल्याला आज पाहिजे आहेत. कालचा दिवसही गाजवला. काल 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आज 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. हे वैशिष्ट्य आहे. बघा, स्टॉप वॉच तुम्हासाठी थांबणार नाहीये. मी लक्ष वेधून बॉलिंग करणार आहे टीमचं. कारण की आम्ही सुरुवातीला सांगितलं 15 मिनिटामध्ये तुम्ही जर 3 षटकं टाकत नाहीयेत तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावाच लागेल. मग सेकंड इनिंग आहे, क्रुशल मुवमेंट शेवटपर्यंत येऊ शकतात. मग 38 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू कमी तुमचा असेल, त्याचा दणका आणि त्याचा त्रास सगळ्या गोष्टी तुम्हालाच होणार आहेत. म्हणून सांगतो स्टॉपवॉच आम्हासाठी थांबणार नाहीये. वेळेनुसार आपल्याला चालायचं आहे. टीमची धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी आले शुभम. पहिला बॉल फेकला जाईल. स्ट्राइकला बॅटर प्रमोद आपण पाहतोय.
या वेळीचा बॉल आपण पाहतोय हलक्यातनं स्टिअर करायचं होतं, बॅकफुटला जाऊन कट फक्त करण्याचं होतं आणि त्याच वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव जोडली गेली आहे. त्या एकेरी धावीच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना धावा 13 आपण पाहतोय. 24 चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना 11.00च्या सरासरीनं बॅटिंग अपेक्षित होती, पण त्याच वेळेला 12च्या सरासरीनं सुरुवात झाली आहे बॅटिंग करत असताना टीम चांडगाव संघ मैदानाच्या आतमध्ये. ओ याही वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, टप्पा पडला, टर्न झाला हा चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया नक्की काय घडलं. अगदी आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग अँगलने आपण पाहतोय बॅटर पुढे गेले, तदनंतर जसा चेंडू टर्न झाला बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला, पण तो बॉल यष्टी रक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. पुढचाच बॉल, याही वेळीचा चेंडू टप्पा इथेही पडला, पण चेंडू आता बराचसा बाहेर निघाला. चेंडूला सोडण्याचा निर्णय बॅटर घेतील आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अजून एक व्हाईट बॉल. रुपेश डेकोरेटर यांच्या वतीने कॅश प्राइज येते. षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. जर इकडे सिक्सर लगावला जातोय चांडगाव गावच्या खेळाडूंच्या माध्यमातून, त्याच दरम्यान हाफ ट्रॅकर बॉल लढवा बॅटने खेळला, स्क्वेअर लेगला बॉल चालला, एक धावीचं रूपांतर 2 मध्ये, चांगली रन भेटून विकेट आणि बघता बघता या 2 धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. धावा धावफलकावरती लागतात 16 धावा. 16 धावा धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये चांडगावकर पाठलाग करतात या तब्बल 44 धावांचा, आणि त्या धावा थांबवण्यासाठी टीम आपल्याला पाहायला मिळते. पारंकार दोन्ही संघ वेगळ्या जिद्दीने उतरले, चांगल्या पद्धतीचा संघ दोन्ही आहेत, पण त्याच वेळेला जो घासला जाईल तो चमकला जाईल आणि जो जिद्द आणि चिकाटी शेवटपर्यंत सोडणार नाही तोच या स्पर्धेमध्ये इतिहास घडवेल. काय घडतं, बॅटची हलकीशी कडा, शॉर्ट थर्ड मानला, बॉल टर्न झाला, फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळाले, आणि त्याच दरम्यान बघता बघता अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती बघा. दोन्ही बॅटरसाठी बक्षीस आहे 200 रुपयाचं कॅश प्राइज, ज्याच्या बॅट मधून सिक्सर येईल त्याला. ओ टप्पा पडला, टॉप कट, वा अप्रतिम, कौतुकास्पद षटक राहिले आणि त्याही पलीकडे कौतुकास्पद हे चेंडू राहिले. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. बघा या आधी लेग कटर होते, त्या कारणानं मात्र बॅटर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळत होते आणि जसे स्टफल झाले नाही ना त्याचा फायदा अगदी उचलला. गोलंदाजी करत असताना शुभमनं त्यानं लगेचच ऑफ ब्रेक केला, टप्पा समोरच पडला, पण त्या टप्प्यानं काटा वेगळा बदलला आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल. ओ याही वेळेला काय घडलं, आता लेग कटचा वापर, टप्पा पडला, पुन्हा बॉल बाहेर आणि तिथेही मात्र पंचांच्या माध्यमातून कळवलं जातं वाईड आहे. हा एक एक्स्ट्रा रन देणारा चेंडू निश्चितपणे आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा शुभम. ओ या वेळेला काय घडलं, बॅकफुटला जाऊन कट, सरळ बॉलला उडवला, डीपेसला कव्हरला, फिल्डर आता तिकडे आहेत, वेल जज, एक सुंदर आणि त्याच वेळेला अप्रतिम झेल, पहिली विकेट, पहिला विकेटचं पदक, एक महत्वपूर्ण धक्का, योगेश मैदानाच्या बाहेर. थँक्यू. बघा सन्माननीय गावचे माजी अध्यक्ष काशीनाथजी चाळके साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय सारसोली चषक 2025च्या या भव्य दिव्य स्पर्धेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेला देण्यात आला. आपलं मनपूर्वक आभार. त्याच वेळेला सन्माननीय अमित किशोरजी नांदगावकर साहेब सारसोली गावचे तेही आहेत आणि त्यांच्या वतीनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला सन्माननीय
सन्माननीय अकलाक भाई हल्दे साहेब नावे गावचे आहेत आणि त्यांच्याही वतीनं आपण पाहतोय या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलंय. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सारसोली चषक 2025 चे भव्य दिव्य पर्व. या सारसोली चषकाचं हे वैशिष्ट्य आहे जेणेकरून आपण जर पाहिलं ना ते जेवढे काही देणगीदार आपल्याला पाहायला मिळतील त्यांचे सगळे बॅनर्स आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतात. व्यासपीठ ज्याच वेळेला आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाहतो, युट्यूब वाहिनी जिकडे कॅमेरा फिरवेल ना तिकडे आमचे आपण जर पाहिलं तर मार्गदर्शक आणि त्याच वेळेला ज्यांनी या स्पर्धेसाठी बरंच योगदान दिलंय ते सगळे लोक स्क्रीनवरती दिसणं गरजेचं आहे. कारण की ज्यांच्यामुळे ही स्पर्धा अगदी यशाकडे निघाली आहे ना तर त्यांचंही नाव पुढे येणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल बॅटची लिडिंग आहे. टर्न झाला, शॉर्ट थर्ड मानला, चांगली फिल्डिंग आली आहे. तिकडे एक धाव निश्चितपणे मिळताना पाहायला मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 20 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत. संस्कार पाहायला मिळतील. जिकडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आले. बॉलिंगसाठी संस्कार पाहायला मिळतील. तिसरं षटक मार्गासाठी टीमची धावसंख्या धावफलकावरती 20-44चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला गेला. इथून पुढे जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचाच बॉल कमी गतीचा 5वा बॉल टाकला. समोर टप्पा पडला, कळलंच नाहीये बॅटरला. बॅट फिरवलीये पण बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग करणारा संघ आपण पाहतोय. पारंकार मैदानाच्या आतमध्ये अचूकता आणि त्यांनी भेदकता दाखवायला सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं, जरूर 12 धावा आल्या पण त्याच वेळेला गोलंदाजीसाठी शुभम आले. त्यांनी कमबॅक मिळवलं, व्हाईट बॉल 2 टाकले पण हरकत नाहीये. धावा थांबवण्याचा कारनामा त्यांनी केला. हो यावेळेला सेन्सिबल क्रिकेट बचावकारक खेळ खेळला मैदानाच्या आतमध्ये. अगदी एका धावेसाठी जर हा फटका आपण पाहिला, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक धावत धावत अगदी मिड ऑफ पर्यंत आले. त्यांनी बॉलला पकडलं, बॉलची फेक केली, त्या दरम्यानची धाव 1 मिळाली आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एक फलंदाज बाद झाला, हरकत नाहीये. चांडगावकरांना 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचाच बॉल. ओ यावेळेला फटका तर अडवा, बॅटने खेळला ऑन साइडला, लॉंग ऑनला पकडले गेले. एक मोठी कॅच, एक मोठा विकेट. अजून एक धक्का. मैदानाच्या आतमध्ये एक निर्णायक खेळाडू यस प्रमोद बाद. येस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सारसोली चषक 2025 मध्ये बाजी कोण मारणार याही गोष्टीचा प्रश्नचिन्ह मोठा आहे आणि या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. या गोष्टी या सगळ्या बाबी आपण जर पाहिलं तर एकंदरीत साठवत असताना 3 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, गजर क्रिकेटचा सोहा, आनंदाचा सोहा, तुम्हा आम्हाला आनंद देणारा हा सारसोली चषकचा आणि निश्चितपणे हा सण म्हणून एकंदरीत दरवर्षी आपण या सारसोली गावामध्ये साजरा करतो आणि रोहा तालुक्यामध्ये सारसोली चषक या नावाच्या पलीकडे सोन्याची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे सारसोली चषक आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा दुसरा आणि महत्त्वपूर्ण दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल ओ फुल टॉस आहे. फटका फसला, मिस स्ट्रोक तर इकडेही खेळलाय पण लॉंग ऑनला फिल्डर आहे. तो बॉल त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी या मॅचला ऑन करणारा चौका. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ आले त्यांच्या बॅटमधून चौकार आला. सुरुवात चांगली केली आहे. स्वप्नवत सुरुवात आता अपेक्षित आहे. 44चा आपण पाठलाग करतोय. ओ यावेळेला हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट पुल मिस स्ट्रोक आहे. बॉलर इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलच्या खाली अगदी क्षेत्ररक्षक होते. ज्या वेळेला चेंडू हवेत होता ना बॉलरची रिॲक्शन बघण्यालायक होती की एक मोठा दिलासा त्यांनी घेतला. त्याच वेळेला विश्वास दाखवला क्षेत्ररक्षकावरती पण तिथे मात्र विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ झाला नाही. झाला कॅच सुटलीये. मॅचची सिच्युएशन टर्न झालीये. 3 षटकांचा खेळ संपला. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे.
येस सर, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा. येस निश्चित, मी म्हटलं होतं आम्ही थांबू शकतो पण वेळ आपल्यासाठी थांबणार नाहीये, वेळेनुसार चालायचं आहे. आणि मी म्हटलं होतं त्याही आधी की क्रुशल मुवमेंट जर शेवटला आली, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागला तर त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला निश्चितपणे होईल आणि त्याचा तोटा बॉलिंग करणाऱ्या टीमला होईल. येस सर, पाण्याची पूर्तता करायची आहे का? 6 बॉल 17ची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी इकडे चांडगावकरांना त्या धावा थांबवायच्यात. टीम आपण जर पाहिलं तर पारंकार या टीमला दोन इम्पॉर्टंट टीम आहेत, पहिलीच मॅच खेळतात, सर्वांची जिद्द वेगळी आहे, सर्वांचं स्वप्न एकच आहे. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला जिंकायचं आहे, लढायचं आहे, भिडायचं आहे, स्पर्धा गाजवायची आहे. येस सर, पाण्याची मागणी केली जाते, त्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपण करूया. जिकडे पहिलीच मॅच आपण पाहतो, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल, एक महत्वपूर्ण संघ, त्याही पलीकडे आपण लक्ष वेधूया. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहणार आहोत, तब्बल 1,25,000 व आकर्षक चषक. सन्माननीय दमदार आमदार अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे तुम्हा सरपंच लाडके सन्मान्य महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या वतीनं 1,25,000चं कॅश प्राइज हे आपल्याला इकडे देण्यात आलंय. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर अध्यक्ष आई फाउंडेशन चोंडी अलिबाग चे सन्माननीय राजू शेठ रघुनाथ साळुंके साहेब यांच्या वतीनं दुसऱ्या क्रमांकासाठी 60,000 रुपयाचं कॅश प्राइज हे मात्र आपल्याला देण्यात आलंय, त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानू. तृतीय क्रमांक पारितोषिक 30,000 सन्माननीय संपर्क प्रमुख चनेरा विभाग मुंबई रोहा तालुका आदरणीय मनोहरजी बोले साहेब यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर श्रद्धा एंटरप्राइजेस ठाणे राजू शेठ जुजम यांच्या वतीनं आम्हाला इकडे देण्यात आलंय. हे जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू 17ची गरज. पहिलाच बॉल फटका इकडेही फसलाय, बॉल हवेमध्ये फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न. यस, सेकंड अटेम्प्ट मध्ये टीपला गेलाय, झेल संपलाय. बॅटर ऋतिकचा खेळ इथून पुढे बसेल की नाही, धाव संख्येला मे बॅटर बाद. व्यासपीठावरती सन्माननीय सरसोली गावाचे माजी अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी बेनरे साहेब इकडे उपस्थित राहतात. या साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो आपल्या गावाची मानाची स्पर्धा सरसोली चषक आणि या भव्य दिव्य स्पर्धेला वेळात वेळ काढून आपण भेट दिली त्याबद्दल आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक 30,000 रुपये आपण पाहतोय. सन्माननीय समीर अनंतजी गिजे साहेब यांच्या वतीने हे 30,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं आहे, त्यांचेही आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानू. आपल्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. जसा वेळ मिळेल ना तसं तसं आम्ही आमच्या या संपूर्ण पुरस्कारांचं नाव निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. याही वेळेला फटका स्क्वेअर लेगला खेळला, फिल्डर तिकडे यायले, वा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, बॉलला पकडलंय, बॉलची फेक केली, कीपर मिस झाले. बघता बघता 2 फलंदाजांनी पूर्ण केल्या 2 धावा, चांगली रनदीप विकेट दाखवली आहे. 5 बॉल 17ची गरज होती, आता 4 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 15 धावांची. सामन्यामध्ये चुरस वाढली, सामन्यामध्ये रंगतता आहे, सामन्यामध्ये भेदकता आहे, सामन्यामध्ये बरंच काही बाकी राहिलंय, कारण की ही स्पर्धाच आहे मानाची. या स्पर्धेमध्येच बरंच काही बाकी आहे. इतिहास मोडले जातील, इतिहास मोठे घडले जातील आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये इतिहास घडले जातातच. आणि या वर्षी काही नवीन नाहीये, या वर्षी अजून वेगळी जिद्द आहे, अजून दमदार आयोजन, सुंदर खेळपट्टी, छान मैदान, सगळं ओके मध्ये चालू आहे सरसोलीकरांचं. याही वेळचा बॉल खुलतला होता, ऑन साइडला खेळला, वाडिश मिड विकेट आणि काउकॉर्नरच्या मधोमध फिल्डर आले, एक धाव तिकडेही मिळाली. आता एका धावेवरती शांत, त्याच वेळेला समाधान, सगळ्या गोष्टी एकंदरीत मानाव्या लागतील, कारण की काय घडलंय, येणारे 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावांची गरज आपण पाहतोय. प्रवेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये खेळतात. येणारे चेंडू आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये 14 धावांची. मॅचचा सर्वाधिक इम्पॉर्टंट बॉल. ओ यावेळेला कमी गतीचा फेकला गेला, इकडे एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करावेच लागतील. यस, एक धाव मिळते, दुसरे धाव घेण्याच्या नादामध्ये एक मोठी विकेट. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर, सौरभ बाद.
अरे 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. सामना बराबरी सुटला तर पहिला टॉसचा विचार आणि त्या पलीकडे पहिला विकेटचा विचार. विकेट बरोबर असेल तर टॉसचा विचार आपण करतोय. बघा इकडेही 4 विकेट आहेत, तिकडेही 4 विकेट आहेत. म्हणजे पहिला विचार विकेटचा केला, विकेट सेम आहेत. म्हणजे आता टॉसचा विचार आणि टॉस जिंकलाय. चांडगावकरांनी टॉस जिंकला म्हणजे 2 ला 12 सुद्धा चालू शकतात. काय घडलंय, फटका इकडे फसला, बॉल आताही हवेमध्ये आहे. पण या मॅचची हवा काढण्याचं काम या चेंडूने केलंय. आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. जणू काही औपचारिकता बाकी राहिली की काय. पण मी म्हणेन इथूनही मॅचला टर्न देऊ शकतो, इथूनही मॅच मध्ये पुन्हा आणू शकतो जर यदा कदाचित एकाद वाईड आणि त्या वाईड बॉल वरती चौकार, एकाद बिमर, त्याच्यावरती षटकार. पण घडेल का असं काही नाही. यावेळीचा फुल टॉस बॉल आणि यस, पहिला मॅचचं विजेतेपद, पहिला सामना जिंकला इकडे टीम श्रीराम पारंकर या टीमनं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना यंदाच्या हंगामासाठी 2025च्या हंगामासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा असतील. आपण